सर्वांना जय भीम. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचा मी आभारी आहे की ज्यांनी मला इथं इन्व्हिटेशन दिलं. या संस्थेच्या आयुक्त मंजिरी मानखुर्डकर मॅडम, डॉक्टर हनुमते सर मॅडम आहेत, दारोकर सर, गुंड सर आणि या संस्थेचे सर्व कर्मचारी आणि इथे कार्यशाळेला उपस्थित असलेले सर्व संशोधक विद्यार्थी. आज माझा जो विषय आहे तो आहे भारतातील आदिवासी समाज आणि स्त्रीवादी संशोधन पद्धती आणि ज्ञान निर्मितीच्या दिशा. बाबासाहेब आंबेडकर यांचं ज्यावेळेस आपण नाव घेतो, ज्यावेळेस आपण जय भीम ह्या शब्दाने अभिवादन करतो, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की बाबासाहेब म्हणजे संशोधन. त्यांचे जे सर्व साहित्य आहे ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आहे. त्यामुळे एक संशोधकांच्या समोर बोलत असताना मी काल जे विचार करत होतो की आपल्यापुढे आदर्श कशा पद्धतीचं संशोधन असलं पाहिजे, तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीचे संशोधन केलेलं आहे, द प्रॉब्लेम ऑफ रुपी असेल, थॉट्स ऑन पाकिस्तान असेल, आपली जी नवनिर्मिती आहे, क्रिएटिव्हिटी आहे, नॉलेज आहे, त्या सगळ्यांचं रिफ्लेक्शन त्या संशोधनामध्ये पडताना आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं बाबासाहेब आठवत असताना आपल्याला संशोधन आठवलं पाहिजे. बाबासाहेब म्हणजे पुतळा नाही. आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या संशोधनाचा उद्देश काय होता, तर तो नवीन ज्ञान निर्मिती करणे, समाजासाठी उपयुक्त अशी ज्ञान निर्मिती करणे. आणि याचा स्त्रीवादी संशोधन पद्धतीशी संबंध आहे, कारण की स्त्रीवाद्यांनी याच पद्धतीची ज्ञान निर्मिती करण्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये केलेला आहे. संशोधनामध्ये पाहत असताना संशोधन कशासाठी, तर जुन्या ज्ञानाचे पुनरावलोकन करणे आणि नव्या ज्ञानाचा शोध घेणे हा संशोधनाचा मुख्य हेतू असतो. त्यामुळं ज्ञानाचे प्रमाणिकीकरण करणे फार आवश्यक आहे. ज्ञान नवनिर्मितीच्या दिशेने आणि पुनर्रचनेच्या दिशेने गेलं पाहिजे आणि त्यासाठी संशोधन हे महत्त्वाचं आहे. अनेकांना वाटत असेल की केवळ सायन्समधलं संशोधन हेच खरं संशोधन आहे आणि सोशल सायन्स हे आज बिनोपयोगी असलेली गोष्ट आहे. आणि एकंदरीत शिक्षण क्षेत्रावर ज्या पद्धतीचा आज प्रभाव पडत आहे, त्या प्रभावातून आपल्याला दिसून येतं की आपल्या संशोधनाला समाजामध्ये मान्यता नाही. विद्यापीठातले मोठे लोक त्याच्याकडे तुच्छतेने पाहतात आणि त्यामुळं आपण जे करत आहोत ते दुय्यम आहे का, किंवा आपण भारतात संशोधन करतो म्हणजे हे बिनकामी आहे का, तर हे असं अजिबात नाही. आपणाला अभ्यास स्वतःलाच करायचा आहे. तुम्ही लंडनला जावा, अमेरिकेला जावा, इंग्लंडला जावा, आणखी कुठं जावा, मेहनत आपल्याला घ्यायची आहे. आणि त्यामुळं जागेवर बसून जास्तीत जास्त पद्धतीचं चिंतन करणे, अभ्यास करणे, मनन करणे आणि त्यातून नवनिर्मितीच्या दिशा गाठणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं हे संशोधन आणि त्या पद्धतीच्या संदर्भामध्ये मी बोलत असताना सुरुवातीच्या कालखंडामध्ये मला या मुद्द्याचे दोन भाग सांगावे वाटतात. पहिल्या भागामध्ये मी आदिवासी समाजाबद्दल बोलेन, आदिवासी स्त्रियांबद्दल बोलेन आणि दुसऱ्या भागामध्ये मग मी रिसर्च मेथोडॉलॉजी, फेमिनिस्ट रिसर्च मेथोडॉलॉजी काय आहे, ती कशा पद्धतीने नॉलेज निर्मिती करते त्या पद्धतीने बोलेन. मी आता बोलत असताना असा संभव होण्याची शक्यता असते की आपण बाहेर जाऊच नाही, इथंच राहिलं तर इथंही राहून करता येतं, पण आपल्या इथं रिसोर्सेसची संख्या कमी असते आणि बाहेर रिसोर्सेस जास्त असतात. आपल्यापेक्षा ते प्रगत राष्ट्र आहेत आणि त्यामुळं त्या प्रगतीचा फायदा आपल्याला कसा करून घेता येईल हे पाहिलं पाहिजे. आपल्यापुढे बाहेर जाऊन संशोधन करण्यासाठी आत्ता आपण इतका विचार करतो, घाबरतो, पण बाबासाहेब आंबेडकर, महात्मा आपले पंडित जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, हे त्या कालखंडामध्ये गेले होते आणि आपल्यापुढे इतकी अडचणी आहेत विचाराच्याच पातळीवर की आपण अगोदरच घाबरून जात असतो की तिथं माझं काय होईल. म्हणजे हा जो कम्फर्ट झोन आहे तो कम्फर्ट झोन आपण अगोदर सोडला पाहिजे. आणि मग आणि त्यांनी स्वतः तो कम्फर्ट झोन सोडला, तो जॉबचा सोडला, स्वतः
वेगवेगळ्या पद्धतीने ह्या सगळ्या संघर्षाला सामोरं जात तो स्वतः मेहनत घेतलेला आहे. आम्ही कुणीही त्याला मदत केलेली नाही. तो स्वतःचा रस्ता स्वतः तो मार्ग काढत गेला, रस्ता बनत गेला आणि त्या माध्यमातून तो आज कुठल्याही देशामध्ये तो जात असतो. त्यामुळं आपण पण जाऊ शकतो हा आत्मविश्वास, कारण की तोही आपल्यातलाच आहे आणि आपणही इथलेच आहोत. आणि त्यामुळे एक कॉन्फिडन्स बिल्ड आपल्यामध्ये करण्याची फार आवश्यकता आहे आणि प्रयत्न केल्यानंतर आपण पण पुढे जाऊ शकतो. परंतु होतं असं की ज्यावेळेस मी आदिवासी समाजाबद्दल बोलतो आणि ही पण परिस्थिती पाहतो, त्यावेळेस आदिवासी स्त्रियांपुढे काय प्रश्न आहे, आदिवासी समाज काय करतो, तो कुठं राहतो आणि त्याची अवस्था काय आहे हे जाणून घेणं फार जरुरी आहे. मला याची कल्पना आहे की आपलं जे संशोधन आहे ते केवळ आदिवासी समाजाबद्दलचं नाही. आपण घेतो फंडिंग आदिवासी समाजाविषयी काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट कडून, परंतु आपले जे विषय असतात ते आदिवासी समाजाबद्दलचेच असतील असं सांगता येऊ शकत नाही. ते वेगवेगळे असू शकतात. ते असतील तर अधिक चांगली गोष्ट आहे, नसतील तरी पण काही हरकत नाही. कारण की केवळ आदिवासींच्या संदर्भातलाच अभ्यास केला पाहिजे असं नाही, तर इतरही अभ्यास केला पाहिजे. 2001च्या जनगणनेनुसार भारतात आदिवासींची लोकसंख्या 8.2 आहे आणि हा आदिवासी समाजाचा विचार करत असताना दिसून येतं की त्याच्या दोन भागामध्ये विभाजन होतं. एक आहे सीमा प्रदेशातील जमाती ज्या बॉर्डर लँड्सवर राहतात, अरुणाचल प्रदेश, आसाम, मिझोराम, नागालँड, वेगवेगळ्या ठिकाणच्या बॉर्डरमधल्या जमाती आणि सीमा प्रदेश वगळता अन्य भागातील जमाती. आणि त्यामुळं या जमातींचा अभ्यास करत असताना या जमातींची स्थिती प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी आहे. आदिवासी समाज हा देशभर विखुरलेला समाज आहे आणि त्यामुळं या समाजाचा अभ्यास करत असताना याला वेगवेगळ्या नावांनी पण उल्लेख केला जातो. कधी टोळ्या म्हटलं जातं, कधी आदिवासी, कधी वनवासी, मूलनिवासी इत्यादी वेगवेगळ्या नावांनी या समाजाकडे इंडिकेट केलं जातं. आणि हे करत असताना प्रत्येकाचा एक हेतू वेगळा आहे. वनवासी कुणाला म्हणायचं आहे, इथले ज्यावेळेस हिंदुत्वकरणाची प्रक्रिया इथं मोठ्या प्रमाणात राबविण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस त्यातून निर्माण झालेली संकल्पना म्हणजे वनवासी, वनात राहणारे म्हणजे वनवासी. आदिवासी समाज काय संपूर्णरित्या काही वनातच राहतो असंही भाग नाही, त्यामध्ये पण बरेचसे परिवर्तन झालेले आहेत, त्याचा मी उल्लेख पुढे करून करेन. मूल निवासी ही एक संकल्पना आहे. BSP, बामसेप यासारख्या संघटनांनी ती उचलून धरली आणि इथला मूल कोण आहे, इथला मूल निवासी म्हणजे आदिवासी आहे असं म्हणून पाहण्यात आलं. त्यालाच वेगवेगळ्या लोकांनी पुन्हा काउंटर केलं की मूळ नावाची अशी काही गोष्ट नसते आणि ती स्थलांतराच्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या टप्प्यावरती स्थलांतरित होत असतात जनसमुदाय आणि त्यामुळे मूळ असं नावाचं काही आपल्याला गृहीत धरता येत नाही. अशा पद्धतीने त्याकडे पाहण्यात आलं. संविधानाचा विचार करताना दिसून येतं की आदिवासींचा समावेश 342व्या कलमांतर्गत करण्यात आलेला आहे. 41 आणि 42 कलम हे सध्याला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चर्चेला जात आहे. आणि शेड्यूल कास्ट कोण आहे, शेड्यूल ट्राईब कोण आहे हे पाहत असताना आपल्याला दिसून येईल की संविधानामध्ये जे शेड्यूल 5 आहे ते लिहिण्याची जबाबदारी एका मोठ्या व्यक्तीकडे देण्यात आलेली होती. त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे का? कोण? गोपीनाथ बारडोलाई, लोकमान्य गोपीनाथ बारडोलाई यांनी हे शेड्यूल लिहिलेलं आहे. आदिवासींच्या संदर्भात भारतामध्ये त्यांची काय स्थिती असेल या संविधान सभेने त्यांना विनंती केली की तुम्ही या संदर्भामध्ये मार्गदर्शन करा आणि त्या विषयावरची एक 5th शेड्यूल तुम्ही त्या विषयावरची मांडणी तुम्ही व्यवस्थितरित्या करा, आपण त्याला संविधानामध्ये समावेश करू. म्हणून आदिवासींच्या संदर्भामध्ये अभ्यास करत असताना किंवा जाणून घेत असताना हे आदिवासी म्हणजे कोण, तर त्याची व्याख्या त्यांनी या 5th शेड्यूलमध्ये केलेली आहे. त्यामुळं कोणीही त्याच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपयोगी पडत असतात. आम्हीही आदिवासी आहोत, आम्हीही SC आहोत म्हणणाऱ्यांची संख्या आजकाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मागासवर्गीय म्हणून घेण्यासाठी किंवा शेड्यूल कास्टचे आहोत म्हणून घेण्यासाठी लोकांना कमीपणा वाटायचा. नंतर वारं फिरलं आणि आता सगळ्यांनाच
मी दलित आहे म्हणून घ्यायचं आहे, कुणाला एसटीतलं रिझर्वेशन पाहिजे, पण कुणी जर त्यांना तुम्ही एसटी मधले आहात का, एसटी कॅटेगरीतली, तर नाही 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 मी एसटीतला नाही म्हणून सांगणार, त्याची पोट जात सांगणार. विवाहाच्या संदर्भात बघा, सर्टिफिकेट पाहिजे आहेत, परंतु त्या जमातीचा माणूस आहे असं म्हणून घ्यायला असतात. हे जे घुसखोर आहेत त्यांना जर रोखायचं असेल तर ही फिफ्थ शेड्यूल आपल्याला जे लिखाण केलेलं आहे ते फार आपल्यासाठी महत्वाचं आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये एक असा वाद झाला की ह्या आदिवासींचं नेमकं करायचं काय, की त्यांचं असिमिलेशन करायचं की त्यांना वेगळं ठेवायचं, हा मुद्दा होता. आणि इतर संस्कृतींच्या प्रभावापासून त्यांना विभक्त जर ठेवलं तर ते त्यांच्या संस्कृतीचं जतन होईल आणि त्या माध्यमातूनच मग इथं आदिवासी आदिवासी म्हणून राहतील, अशा पद्धतीची मांडणी व्हेरियर एल्वी, ठक्कर बाप्पा, पंडित जवाहरलाल नेहरू या तिघांची ज्यावेळेस चर्चा व्हायची त्यावेळेस हा मुद्दा त्यांनी लावून धरलेला होता. यांचं हा फार मोठा वादाचा विषय होता. नंतर येतात डॉक्टर GS घुरे, हे आदिवासी हे दुसरे तिसरे कोणी नाही आहेत, तर ते बॅकवर्ड हिंदूज आहेत. अबॉर्जिनल सो कॉल्ड ह्या नावाचं त्यांनी ते पुस्तक लांबलचक नावाचं लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा उल्लेख केला की हे बॅकवर्ड हिंदूज आहेत. आणि हिंदू नॅशनलिस्ट पर्स्पेक्टिव्ह मधून त्यांनी या विषयाची आदिवासी समाजाची ज्यावेळेस मांडणी लक्षात घेतली त्यावेळेस आपल्याला हिंदू नॅशनलिझमनी या ठिकाणी आदिवासींचा जो काही उल्लेख केलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने केला आहे असं आपल्याला लक्षात येतं. निसर्गपूजक म्हणून यांची ओळख जगभरामध्ये आहे. आदिवासी केवळ भारतातच नाही, जगभरामध्ये आदिवासी आहे आणि प्रत्येक देशामध्ये आपल्याला त्यांचं काही ना काही प्रमाणात आपल्याला दिसून येतं. भारतीय समाजामध्ये या विषयाचा अभ्यास करायचा असेल, या विषयावरती अधिक जाणून घ्यायचं असेल तर काही चित्रपट पण बनलेले आहेत. त्यामध्ये जैत रे जैत नावाचा चित्रपट 1977 साली जब्बार पटेल यांनी केला. स्मिता पाटील त्यामध्ये होत्या, मोहन आगाशे होते. आणि मोहन उठल्यानंतर ते चावतं आणि ते चावल्यानंतर त्याची काय अवस्था होते, आदिवासी समाजाची विशेषतः ठाकर समाजाबद्दल त्याबद्दलची माहिती आहे. हा जो ठाणे भाग आहे त्या विषयावरची ती मूवी बनलेली आहे. आदिवासींचं जगणं, हे जगणं लोकांना अजिबात माहिती नाही आहे. तसं जर असतं तर आदिवासी म्हणजे आणि भटके विमुक्त जमाती याच्यामध्ये त्यांना फरक करता आला असता. ते कशाला शेड्यूल ट्राईब म्हणतात आणि कशाला नोमॅडिक कम्युनिटी म्हणतात याचं अनेक कुठल्याही विद्यापीठात जाऊन तिथल्या 50 जरी प्राध्यापकांना विचारलं तर ते देखील सांगू शकणार नाही. बाकी लोकांचा तर प्रश्नच बाजूला, ते आपल्या आपल्या जगण्यामध्ये अडकलेले लोक असतात. आणि त्यामुळं हे ज्यावेळेस आपण पाहतो शेड्यूल ट्राईब कोण आहे, नोमॅडिक ट्राईब कोण आहे आणि शेड्यूल कास्ट कोण आहे, आणि महाराष्ट्रामध्ये तरी मागच्या 25 वर्षापासून ह्या 3च गोष्टींची फार चर्चा आहे. 3च शब्द आणि ते आरक्षण आणि त्या निमित्ताने होणारी चर्चा. परंतु कुणालाही जाणून घ्यायचं नाही की 341 मध्ये काय आहे, त्याच्यातल्या लिस्ट काय आहे, ते कशासाठी त्यांना आरक्षण दिलं जातं, हे समाज कोण आहे. फक्त त्यांना एक दुरून त्यांना पाहायचं आहे परंतु जवळ त्यांना टच करायचं नाही आहे, या पद्धतीने दिसून. मग अजिंठा नावाचा एक चित्रपट काल परवा आला, पारो आणि ब्रिटिश आर्टिस्ट, हे 2012चा मूवी. आणि त्या मूवीच्या माध्यमातून पाश्चात्य कलाकार इथं येतो आणि त्याच्यामधलं झालेला संवाद, त्यांची जी प्रेमकथा आहे ती त्याच्यामधून दाखवलेली आहे. त्या माध्यमातून तिथला निसर्ग, अजिंठा भागातली स्थिती, आदिवासींची स्थिती हे लक्षात येते. हेमल कसा नावाचा एक 2014 साली प्रकाश आमटे यांचे आदिवासी विषयक काम, आदिवासींचा विकास झाला पाहिजे या विषयावर आहे. आणि त्यामध्ये त्या आरोग्याचे प्रश्न काय आहे, कुष्ठरोगाचा प्रश्न काय आहे, त्या गडचिरोली भागामधील आदिवासींचं अवस्था काय आहे. आपल्याला असं वाटत असतं की सर्व समाज हे कंटेम्पररी आहे, परंतु काही समाज हे काळाच्या थोडं पुढे असतात आणि काही समाज काळाच्या थोडं मागे असतात. आणि मग त्यांना मागे कोण ठेवतं असा हा विषय आहे. आणि ते पाहत असताना आपल्याला दिसून येतं की या समाजाच्या मागासलेपणाला ते समाज जबाबदार आहेत अशा पद्धतीची मांडणी इथं ज्यावेळेस होते त्यावेळेस त्या मांडणीला आपल्याला प्रश्न उपस्थित करावे लागतात. आदिवासी समाज जाणून घ्यावा लागतो
आदिवासींची स्थिती जाणून घ्यावी लागते, स्त्रियांची स्थिती जाणून घ्यावी लागते. सर्व स्त्रिया ह्या समान नाही आहेत. ही होमोजिनस कॅटेगरी नाही आहे स्त्री नावाची. त्यामध्ये विभेदन आहे. वेगवेगळ्या जाती धर्मानुसार इथल्या स्त्रियांमध्ये विभेदन असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं इंटरसेक्शनॅलिटीच्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि यातूनच एक आर्टिकल पुढे आलं प्राध्यापक गोपाळ गुरु यांचं, दलित वुमेन टॉक डिफरंटली. EPW मधलं सगळ्यात महत्त्वाच्या दलित पर्स्पेक्टिव्ह बद्दलचा हा लेख हा प्रत्येकाने जरूर वाचला पाहिजे. तो आदिवासी समाजाविषयी जे आम्ही कुणी अभ्यास करत आहेत त्यांना त्याचा फार उपयोग होईल. आदिवासींचं साहित्य, समाज, संस्कृती यांचा अभ्यास करत असताना त्यांचं म्हणणं एक वेगळं आहे याची आपणाला जाणीव असली पाहिजे. आणि हा समाज, त्यांचं जगणं, त्यांच्या प्रथा, परंपरा, लोकगीत, लोकसंस्कृती, तिथली पारंपरिक गाणी, वाद्य, भाषा, पेहराव, खाद्य, परंपरा या सगळ्यांचा एक डिटेल अभ्यास झाला पाहिजे. आणि संस्कृती शास्त्रीय दृष्टिकोनातून याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या अभ्यासकांनी आजपर्यंत केलेला आहे. धुळे, जळगाव, नाशिक, रायगड, अहमदनगर, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, या अमरावती, नांदेड या भागामध्ये हा समाज मोठ्या प्रमाणात असलेला आपल्याला दिसून येतो. नांदेडमध्ये गोंड समाजाची तिथे संख्या चांगली आहे, कोलाम आहेत, यवतमाळमध्ये पण आहेत कोलाम समाज, आणि वेगवेगळ्या या जिल्ह्यांमध्ये पण त्या प्रस्थापित समाजाच्या मध्ये आता ते स्थायिक होण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. ते जंगलात राहणारे म्हणून त्यांची ओळख लोकांच्या डोक्यामध्ये, विशेषतः शहरी भागामधल्या लोकांच्या डोक्यात काय काय कोण कोण भरले काय माहिती नाही, त्यांना गाव पण माहिती नसतं. मी ज्यावेळेस टूर घेऊन गावात जात असतो वेगवेगळ्या कॉलेजेसच्या, मोठ्या कॉलेजेसच्या, त्यावेळेस ते गावामध्ये सगळीकडे ते पळतात, ते टोपीवाले धोतरवाले माणसं पाहण्यासाठी. त्यांना ते वेगळंच वाटतं, हे कुठून आलेले आहेत, पण ते मूळ निवासी इथले आहेत, हे गाव म्हणजे इथले मुख्य लोक आहेत, आपण इथल्या जमिनीशी जुळलेलेच नाही आहोत याची त्यांना कल्पना नसते. त्याच्यामुळं आदिवासी समाजाचा अभ्यास हा फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र या दोन डिसिप्लिननी मुळामध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. संस्कृतीशास्त्र यांनी पण अभ्यास केला. स्त्रीवाद्यांनी त्याला फारसं अंगाला लावून घेतलं नाही. वेगवेगळ्या 8 मार्चच्या निमित्ताने ज्या पद्धतीने चर्चा होत असते त्या ठिकाणी सर्व स्त्रियांचं ग्लोरिफिकेशन होतं, कधी समस्यांची चर्चा होते, परंतु या आदिवासी समाजातील स्त्रियांची चर्चाच होत नाही. कसं काय? ते या भारतातले नागरिक नाही आहेत का? आणि त्यामुळं पाश्चात्य विद्यापीठात या डिसिप्लिनच्या माध्यमातून विशेषतः अँथ्रोपॉलॉजी आणि सोशॉलॉजी ही कशी काय निर्माण झाली ही ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस ते कशाला समाजशास्त्र म्हणतात आणि कशाला मानवशास्त्र म्हणतात हे इथून आपण त्याची सुरुवात केली पाहिजे. समाजशास्त्र म्हणून संबोधले जाते ते ज्या वेळेस ते स्वतःच्या समाजाचा अभ्यास करतात, हे पाश्चात्य युरोपियन लोक, अमेरिकन लोक, त्यावेळेस त्यांनी समाजशास्त्र म्हणतात. आणि ज्यावेळेस ते थर्ड वर्ल्ड कंट्रीच्या कडे झुकतात आणि त्यांचा अभ्यास करतात, मग ते साऊथ आफ्रिका असेल, साऊथ इंडिया, साऊथ एशिया असेल, या सगळ्या भागातल्या लोकांचा अभ्यास म्हणजे हे मागास आहे. आणि मागासांचा अभ्यास म्हणजे मानववंशशास्त्र. आणि आम्ही प्रगत आहोत म्हणून आमचा अभ्यास हा समाजशास्त्र. समाजशास्त्र बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये आमच्या विद्यापीठामध्ये खाली आणि वर त्याच्या मानववंशशास्त्र. 1970च्या दशकामध्ये हे मानववंशशास्त्र डिसिप्लिन निर्मिती झाली आमच्या विद्यापीठामध्ये. इरावती कर्वे हे त्याच्या अभ्यासक. इरावती कर्वे म्हणजे कोण? डॉक्टर GS घुरे यांच्या विद्यार्थिनी. फिजिकल अँथ्रोपॉलॉजीला डॉक्टर GS घुरे यांनी फार महत्त्व दिलं आणि त्या माध्यमातून त्यांनी लोकांचे रक्तगट घेणे आणि त्याचे लॅबोरेटरीमध्ये नेऊन त्या रक्तगटांची तपासणी करणे आणि या तपासणीतून कोण मोठा आणि कोण लहान, कोण श्रेष्ठ माणूस या पद्धतीची मांडणी केली. कुणाची क्रॅनियल कॅव्हिटी मोठी आहे, कुणाची क्रॅनियल कॅव्हिटी म्हणजे डोक्याची कवटी मोठी की लहान, याच्यावरून माणसांमध्ये विभेदन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे. मी मूळचा समाजशास्त्राचा आहे. 1991-92 पासून मी या विषयाचा विद्यार्थी आहे. जसं
चळवळीमध्ये म्हणतात माझ्या रक्तातच हे नेते बसलेले आहेत, तसं आमच्या ह्या रक्तामध्येच हा विषय भिनलेला आहे. तसं त्या आदिवासींच्या रक्तात काय आहे हे शोधण्याचं काम हे ज्यावेळेस ही डिसिप्लिन करत होती आणि त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत होती, म्हणजे त्यांच्या मागासलेपणाला तेच जबाबदार आहेत. ते मुळातच शारीरिकदृष्ट्या प्रॉब्लेम आहे म्हणून पाहण्यासारखा हा कार्यक्रम या सगळ्या ठिकाणी होतो. आज देखील तिथं लॅबोरेटरीज आहे. सोशल कल्चरल अँथ्रोपोलॉजी वेगळी आणि फिजिकल अँथ्रोपोलॉजी वेगळी, आणि त्यामुळं हे प्रिमिटिव्ह किंवा अप्रगत समाज म्हणून बघत असताना हे अँथ्रोपोलॉजी नाव पुढे येतं. आणि त्यामुळं ही जी काही परंपरा आहे, घुरिये प्रणीत परंपरा, घुरिये व्हेरियर एल्वेन यांचे विद्यार्थी तिथं, आणि तिथं त्यांनी फिजिकल अँथ्रोपोलॉजीला महत्त्व दिले. आणि हे बघत असताना आपणाला आपल्या दृष्टिकोनातून आपल्या समाजाची मांडणी करायची आहे. आपण त्यांचं फेलोशिप घेत आहोत. आपले भलेही विषय वेगळे असतील, परंतु साईड बाय साईड असा एखादी तरी लेख लिहिला पाहिजे की आपल्या समाजाचं नेमकं काय चाललेलं आहे, तरच ह्या फेलोशिपला काहीतरी एक आधार प्राप्त होईल. तो लेख सरांकडे पाठवून द्या, मॅडमकडे पाठवून द्या, एक जतन होईल त्या इन्स्टिट्यूटमध्ये. आणि पुढच्या अभ्यासकांना ज्यावेळेस 50 वर्षानंतर कुणी अभ्यासक येईल त्यावेळेस त्यांच्या पुढे हे राहील की 50 वर्षापूर्वी आमची स्थिती अशी होती. हजारो वर्षापूर्वी निसर्ग निर्मित तर कधी मानव निर्मित संकटांना तोंड देत आपले अस्तित्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न या आदिवासी समाजाने केलेला आहे. आणि हा समाज निसर्गपूजक असल्यामुळं तो निसर्गाची कधीही विल्हेवाट लावत नाही. आणि आपण जे प्रगत म्हणून घेणारे लोक आहोत त्यांची रोज उठून विल्हेवाट लावत असतो. आणि त्यामुळं आपलं चरितार्थ चालवण्यासाठी अविरतपणे झगडणे, त्यासाठी श्रम करणे, आणि हे श्रम करत असताना फक्त आजच्याच पुरता विचार करायचा, फारसा स्वतः नफ्यासाठी, आणि ते जपून ठेवणं पुढच्या पिढ्यांचं काय होईल असा त्यांचा काही विचार कधी नव्हता. आणि त्यामुळं सरळ जीवन जगणे, म्हणजे आताच्या भाषेत सांगायचं तर इंटरनेट पूर्वीचा समाज आणि इंटरनेट नंतरचा समाज, तर ते इंटरनेट पूर्वीच्या समाजामध्ये जीवन जगत असल्यासारखी त्यांची अवस्था आहे. सरळ मार्गाने कुठेही काही कुणाची लुबाडणूक नाही, त्यांचीच लुबाडणूक झाली. आणि त्यामुळं या कुटुंबाच्या संदर्भातच ते त्यांच्या संदर्भातच ते विचार करतात, त्यांची संस्कृतीचं जतन करतात. ते कुणाला शो ऑफ करत नाहीत, ते रील कुणाची बनवत नाहीत, ना कुठं ती दुसरीकडे टाकत नाहीत, ना यूट्यूब नाही, टाइमपासला त्यांच्याकडे असला छंद नाही. आणि त्यामुळं त्यांचं जीवन हे सहज सुलभ पद्धतीने उपलब्ध होणारे जे काही हस्तकौशल्याचे दालन ते वस्तू आहेत त्या सगळ्या समृद्ध करणाऱ्या त्या कलाच्या माध्यमातून